नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, आर.बी. नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. आज आपण MA भाग 2 मधील समुपदेशन प्रक्रिया आणि कौशल्य या पेपरमधील समुपदेशन संबंध हा पॉइंट कव्हर करणार आहोत. समुपदेशन संबंध पाहत असताना आपल्याला त्यामध्ये समुपदेशन संबंधाची वेगवेगळ्या संशोधकांनी केलेली व्याख्या असेल, त्याचबरोबर त्याचा अनन्यसाधारणता आणि साधारण महत्त्व असेल, समुपदेशन संबंध प्रक्रियेमधील स्व संपर्क किंवा स्व आणि इतर संपर्क हे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. अगदी आपण या अगोदरच्या तासाला समुपदेशन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे किंवा समुपदेशन म्हणजे नेमकं काय, समुपदेशनाची कोणकोणती नैतिक तत्वे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने सांगितलेले आहेत, समुपदेशनाचे कोणकोणते नियम किंवा समुपदेशक कोणकोणत्या पद्धतीचं शिक्षण त्यांना पूर्ण केलेलं असलं पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण समुपदेशकांनी घेतलेली पाहिजेत किंवा कोणत्या स्वरूपाचा कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असला पाहिजे, या बाबीविषयी आपण या अगोदरच्या तासाला चर्चा केलेली आहे. आज आपण समुपदेशन संबंध पाहत असताना अगदी संशोधकाचं मत असं आहे की समुपदेशन प्रक्रियेमधील समुपदेशन संबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जोपर्यंत सल्लार्थी व्यक्ती आणि समुपदेशक यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे किंवा सदृढ किंवा ज्याला आपण आरोग्यदायी संबंध प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत समुपदेशनाचे आपल्याला किंवा समुपदेशकाचे आपल्याला सकारात्मक परिणाम पाहावयास मिळणार नाहीत. अगदी सल्लार्थी व्यक्ती आणि समुपदेशक या दोघांमधले संबंध जे विश्वासाचे असले पाहिजेत, आपुलकीचे संबंध निर्माण होणं अपेक्षित आहे आणि समुपदेशन संबंध हे कदापि एका भेटीत अशा प्रकारचे किंवा विश्वासाचे निर्माण होतील हेही सांगता येत नाही. म्हणून समुपदेशन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, परंतु समुपदेशकाची भूमिका किंवा समुपदेशन ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सल्लार्थी व्यक्तीच्या जीवनामध्ये दीर्घकाळ आणि सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे समुपदेशनाचे हे फल आपल्याला पाहावयास मिळेल, पण ते लगेच किंवा त्वरित आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळणार नाहीत. म्हणून समुपदेशन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये समुपदेशक आणि सल्लार्थी व्यक्ती या दोघांमधले असलेले संबंध जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे असणं समुपदेशनासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, हे वेगवेगळ्या संशोधकांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये पहा, समुपदेशन संबंधाने सल्लार्थी व्यक्तीच्या वर्तनावरती त्याचा प्रत्यक्षात परिणाम होत असतो किंवा सल्लार्थी व्यक्तीची जी विचार करण्याची पद्धत आहे, सल्लार्थी व्यक्तीचं जे वर्तन आहे किंवा जे सदोष वर्तन आहे, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि स्वतःच्या क्षमतांचा वापर करून त्या सल्लार्थी व्यक्तीला त्या समस्येतून बाहेर पडता येत नाही, म्हणून समुपदेशक त्या सल्लार्थी व्यक्तीला मदत करत आहे. आणि या सगळ्या गोष्टी मध्ये सल्लार्थी आणि समुपदेशक यांचे संबंध खूप चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की समुपदेशन प्रक्रियेमध्ये समुपदेशन संबंधाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे किंवा महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. समुपदेशन संबंध, अगदी समुपदेशन संबंधाची व्याख्या पाहत असताना आपल्याला पेपिन्स्की आणि पेपिन्स्की यांनी 1954 साली जी समुपदेशन संबंधाची व्याख्या केली ती आपल्याला या पद्धतीनं सांगता येईल. ते असं म्हणतात की दोन व्यक्तीमधील निरीक्षण योग्य आंतरक्रियांचा अनुमानित भावात्मक गुणधर्म व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी गृहीत कल्पना होय. पेपिन्स्की यांनी या संबंधातील भावात्मक घटकाला विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे समुपदेशन संबंधाची व्याख्या
व्याख्या करत असताना किंवा व्याख्यांचं विश्लेषण करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या दोघांमधील भावात्मक जे घटक आहेत किंवा समुपदेशन संबंधामध्ये भावात्मक घटक खूप महत्त्वाचा आहे हे आपल्याला या व्याख्येवरून दिसून येईल किंवा सांगता येईल. आता समुपदेशन संबंधामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अनन्यसाधारणता आणि साधारणता. अनन्यसाधारणता आणि साधारणता आपण असं म्हणूयात की या दोन गोष्टी ज्या आहेत या समुपदेशन संबंधाच्या अगदी पहिल्या परिमिती आहेत. समुपदेशकाचा प्रत्येक सल्लार्थी व्यक्तीबरोबरचा संबंध हा अनन्यसाधारण असतो. म्हणजेच विशिष्ट सल्लार्थी व्यक्तीला समुपदेशन करताना परस्परांच्या अभिवृत्ती, विश्वास, आवडीनिवडी, शारीरिक गुणवैशिष्ट्ये, घराण्याची पार्श्वभूमी आणि सामाजिक पार्श्वभूमी या गोष्टींचा परस्परांना जो विशिष्ट अनुभव येतो तोच अनुभव दुसऱ्या एखाद्या सल्लार्थी व्यक्तीला समुपदेशन करताना येईलच असे अजिबात नाही. म्हणजे तोच अनुभव दुसऱ्या सल्लार्थी व्यक्तीला समुपदेशन करताना येईल असं सांगता येणार नाही. जरी त्यावेळी वरील बाबी त्या ठिकाणी उपस्थित असल्या तरी त्यांचा परस्परांना येणारा अनुभव मात्र पूर्वीपेक्षा वेगळा असेल. यालाच अनन्यसाधारणता असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की समुपदेशक आणि सल्लार्थी या दोघांमधले संबंध जे आहेत हे अनन्यसाधारण संबंध असतात. म्हणजे समुपदेशक तोच असेल, समुपदेशकाकडे येणाऱ्या सल्लार्थी व्यक्ती जरी बदलत असतील, त्यांच्या समस्या किंवा आपण असं म्हणूयात की त्यांच्या अभिवृत्ती, परस्पर संबंध असतील, विश्वास, आवडीनिवडी, त्याचबरोबर शारीरिक गुणवैशिष्ट्ये, घराण्याची पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी हे घटक त्या ठिकाणी उपस्थित असले तरीसुद्धा समुपदेशक आणि सल्लार्थी या दोघांना येणारे अनुभव मात्र वेगवेगळे असतील. म्हणजे समुपदेशक आणि सल्लार्थी येणारा प्रत्येक सल्लार्थी व्यक्ती या दोघांमधले संबंध जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतील. एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे प्रत्येक सल्लार्थी व्यक्तीचा वेगळा असू शकतो. म्हणून समुपदेशक आणि सल्लार्थी या दोघांमधले संबंध हे जे आहेत ते अनन्यसाधारण संबंध असलेले जे आपल्याला दिसून येतील किंवा सांगता येतील. आणि अनन्यसाधारणतेला समुपदेशनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर त्या संबंधाची अनन्यसाधारणता इतरही सल्लार्थी व्यक्तीच्या बाबतीत निर्माण करण्याचा प्रयत्न समुपदेशकाकडून होऊ शकतो, परंतु तसा तो निर्माण होऊ शकत नाही. याचा अर्थ तो संबंध साधारण बनू शकत नाही. कारण प्रत्येक दोन व्यक्ती समान नसतात तर त्यांच्यात भिन्नता असते. म्हणून एकाच प्रकारचा समुपदेशन संबंध सर्वांच्या बाबतीत निर्माण होऊ शकत नाही. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की समुपदेशन संबंध अनन्यसाधारण असेल, परंतु तो साधारण किंवा सामान्य कधीच नसतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला अनन्यसाधारणता किंवा साधारणता हे घटक समुपदेशन संबंधामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण का समुपदेशकाकडे येणारा प्रत्येक सल्लार्थी व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, कौटुंबिक प्रश्न, आवडीनिवडी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याचं वर्तन या बाबतीत जरी साम्यता दिसून येत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याचं मेजरमेंट केलं तर त्यामध्ये आपल्याला वेगळं पण दिसून येईल. त्यांचा दृष्टिकोन वेगळा दिसून येईल. आवडीनिवडी, इच्छा, आकांक्षा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या स्वरूपाच्या, वेगळ्या प्रकारच्या दिसून येतील. कदाचित प्रत्येक सल्लार्थी व्यक्तीमध्ये जे काही निर्माण झालेले प्रश्न आहेत हे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळं किंवा वेगवेगळ्या सदोष वर्तनामुळं निर्माण झालेले असतील. आणि
म्हणून प्रत्येक समुपदेशक आणि सल्लार्थी या दोघांमधले संबंध जे आहेत ते अनन्यसाधारण असतील. ते संबंध, तशा प्रकारचे संबंध आपण कदाचित दुसऱ्या सल्लार्थी व्यक्तीबरोबर निर्माण होऊ शकणार नाहीत किंवा करता येणार नाहीत. म्हणून ते अनन्यसाधारण आहेत आणि ते साधारण कधीच किंवा सामान्य कधीच नसतील. समुपदेशन संबंधात बोधात्मकता आणि शास्त्रोक्त दृष्ट्या वस्तुनिष्ठता असते, आपल्याला दिसून येईल. अगदी आपण असं म्हणूया की ज्या वेळेस सल्लार्थी व्यक्तीला असं वाटेल की समुपदेशक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत आहे, आपल्या समस्या जाणून घेत आहे, आपल्याला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तो खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, असा विश्वास ज्या वेळेस सल्लार्थी व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं समुपदेशक आणि सल्लार्थी या दोघांमध्ये विश्वासपूर्वक आणि चांगल्या पद्धतीचे संबंध निर्माण होतील की जे समुपदेशन संबंध अगदी समुपदेशन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. काही सल्लार्थी व्यक्तींना समुपदेशकाची आपल्यात रुची दाखवणे भीतीदायक वाटत असतं. कारण आपण असं म्हणूयात की ज्यावेळेस समुपदेशक सल्लार्थी व्यक्तीला काही प्राथमिक स्वरूपाचे, नंतर काही भावनिक स्वरूपाचे किंवा काही भावनाशी संबंधित असलेले प्रश्न ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस तो सल्लार्थी व्यक्ती जो आहे तो चिंताग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का जोपर्यंत यांच्यामध्ये खूप विश्वासाचे संबंध निर्माण होत नाहीत तोपर्यंत सल्लार्थी व्यक्ती विचारलेल्या प्रश्नाची योग्य अचूक उत्तर देईल या बाबतीतही आपल्याला खात्री देता येत नाही. आपण असं म्हणूयात की समुपदेशक आणि सल्लार्थी यांच्यातील संपर्काचे साधारणपणे दोन मुख्य प्रकार सांगता येतील. यामध्ये मग पहिला प्रकार जो सांगितलेला आहे तो आहे स्वस्व संपर्क. स्वस्व संपर्क हा एक समुपदेशनात पाहायला मिळणारा संपर्काचा एक प्रकार आहे. यामध्ये सल्लार्थी व्यक्तीने मी स्वतः समुपदेशनाचा विषय आहे, मला समजून घेणे हे समुपदेशनाचे उद्दिष्ट आहे असे मानले पाहिजे. म्हणजे सल्लार्थी व्यक्तीनं स्वतःला समजून घेण्यावरती या प्रकारामध्ये जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. म्हणजे एका अर्थाने सल्लार्थीने स्वतःशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा दुसरा प्रकार जो आहे तो स्व आणि इतर संपर्क. समुपदेशनाच्या बाबतीत विचार केल्यास सल्लार्थी व्यक्ती स्वतः इतरांशी म्हणजे समुपदेशकाशी समरस होण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर यांच्यामध्ये मग भाव अवस्था असेल, मैत्री, तदनुभूती आणि जीवन प्रवृत्ती इत्यादींच्या बाबतीत ही समरसता आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की समुपदेशन संबंधामध्ये स्वतःहून स्वतःच्या बाबतीत आत्मविश्वास जागृत करणं किंवा थोडक्यात स्वतःला ओळखणं, स्वतःच्या समस्या ओळखणं आणि समुपदेशन प्रक्रियेमध्ये मनापासून सहभागी होणं या गोष्टी ज्या आहेत या समुपदेशन संबंधामध्ये महत्त्वाचे असलेले आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर बोधात्मकता आणि क्रियात्मकता ही समुपदेशना संबंधाची दुसरी महत्त्वाची परिमिती आहे. बोधात्मकता आणि क्रियात्मकता. अगदी आपण असं म्हणूया की बोधात्मकता म्हणजे काय तर माहितीची, विचारांची देवाणघेवाण म्हणजे बोधात्मकता. आणि माहिती आणि नियोजन, विचार यांच्यामध्ये यामध्ये यांचा समावेश होतो. तर क्रियात्मकता म्हणजे प्रत्यक्षपणे भावनांची अभिव्यक्ती करणे होय. यामध्ये समुपदेशक सल्लार्थी व्यक्तीची समस्या अत्यंत विवेकनिष्ठ पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो किंवा सोडवतो. तो त्याला कोणतीही कृती माहिती विना करणे अयोग्य असते याची जाणीव करून देतो. म्हणजे सल्लार्थी व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येचं मूळ कशामध्ये आहे हे मूळ शोधण्याचा प्रयत्न समुपदेशकाच्या माध्यमातून किंवा समुपदेशक वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस हे मूळ त्यांना सापडेल त्यावेळेस मात्र मग ती समस्या त्यांना सोडवण्यासाठी किंवा त्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ज्यावेळेस सल्लार्थी व्यक्तीच्या समस्येचं निदान होईल किंवा समस्या निर्माण होण्याचं मुख्य कारण, मूळ कारण कोणतं आहे या गोष्टीची जाणीव किंवा या गोष्टी ज्यावेळेस समुपदेशकाला माहीत होतील त्यावेळेस मात्र मग समुपदेशन प्रक्रिया जी आहे ती यशस्वी झाली किंवा यशस्वी करण्यासाठी समुपदेशकाला फार मोठी आणि महत्त्वाची मोलाची मदत होताना आपल्याला दिसून येईल. अगदी आपण असं म्हणूया की समुपदेशन प्रक्रियेमध्ये असंदिग्धता हा भाग सुद्धा किंवा हा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा
आहे ज्यावेळेस समुपदेशन प्रक्रियेमध्ये अगदी समुपदेशक आणि सल्लार्थी व्यक्तीमध्ये काही संदिग्धता असतील, म्हणजे एखादी परिस्थिती ज्यावेळेस अस्पष्ट असते त्यावेळेस मात्र मग समुपदेशन प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि क्लिष्ट होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संदिग्धता हा भाग जो आहे तो समुपदेशन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अगदी बोर्डीन 1968 साली काय म्हणतात, त्यांच्या मते की परिस्थितीची संदिग्धता याला उपचाराच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. कारण का परिस्थिती जर संदिग्ध असेल आणि परिस्थिती संदिग्ध झाल्यामुळं समुपदेशक सल्लार्थी व्यक्तीला व्यवस्थित समजून घेऊ शकत नाही किंवा योग्य प्रकारचं मार्गदर्शन करू शकत नाही, त्यामुळं सल्लार्थी व्यक्ती समाधानकारक नसते समुपदेशन प्रक्रियेच्या बाबतीत. म्हणून संदिग्धतेला विशेष महत्त्व असण्याचे एक कारण असं आहे की अशा परिस्थितीत सल्लार्थी व्यक्तीकडून प्रक्षेपण नावाची संरक्षण यंत्रणा हाताळली जाण्याची शक्यता जी आहे ती जास्त प्रमाणात असते किंवा बळावते. यामध्ये सल्लार्थी व्यक्ती स्वतःच्या दोषाचे रोपण इतरांवर करतो किंवा करण्याची शक्यता असते. म्हणून स्वसंरक्षण यंत्रणेला उपचाराच्या दृष्टीने विशेष मूल्य आहे. याचा अर्थ असा होणार नाही की उपचाराच्या दृष्टीने मूल्य आहे म्हणून मुद्दाम समुपदेशकाने अधिकाधिक संदिग्ध परिस्थिती निर्माण करावी. जर तसे केले तर सल्लार्थी व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि समुपदेशक प्रक्रियेला किंवा समुपदेशनाला अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा सल्लार्थी व्यक्ती अधिकाधिक चिंताग्रस्त होत जाते. संदिग्धतेला विशेष महत्त्व असण्याचं दुसरं कारण म्हणजे अशा परिस्थितीत संक्रमण ही मनोविश्लेषणातील महत्त्वाची प्रक्रिया घडायला सुरुवात होते. यामध्ये सल्लार्थी व्यक्ती स्वतःमधील प्रेम असेल, द्वेष, भावना समुपदेशकावर संक्रमित करतो. हे समुपदेशनाच्या दृष्टीने फायदेशीर असते. समुपदेशन परिस्थितीत संदिग्धता भावनिक अंतराची समस्या समजून घेण्यास मदत करते. म्हणजे संदिग्धता हा भाग समुपदेशन प्रक्रियेमध्ये जरी महत्त्वाचा असला, यामुळे काही समुपदेशन प्रक्रियेमध्ये जरी फायदा होत असेल तरी दीर्घकाळ संदिग्धता परिस्थिती जर राहिली तर मग माझा याचा परिणाम जो आहे तो विपरीत झालेला आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. यामध्ये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात संदिग्धता किंवा परिस्थितीत संदिग्धता असेल तर सल्लार्थी व्यक्तीला परिस्थितीला कसे सामोरे जावे व समुपदेशकाशी जवळीकता कशी साधावी हे समजत नाही. म्हणजे थोडक्यात सल्लार्थी व्यक्तीची गोंधळाची किंवा गोंधळलेली अवस्था निर्माण होते किंवा अगदी आपण असं म्हणूया की समुपदेशन प्रक्रिया जी अगदी स्मूथपणे पुढे जाणं अपेक्षित असते आणि त्याचे रिझल्ट किंवा त्याचे निष्कर्ष, त्याचे फळ जे आपल्याला सकारात्मक मिळणं अपेक्षित असतं, मग त्याची शक्यता थोडीशी कमी होत जाते. समुपदेशन प्रक्रियेमध्ये जसं समुपदेशकाने वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत समुपदेशकाच्या दृष्टीने किंवा अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने जी काही नैतिक तत्वे घालून दिलेले आहेत, सांगितलेले आहेत, नैतिक तत्वांचं पालन करणं किंवा समुपदेशकांना आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं आणि जबाबदारीनं वागणं, त्या नियमाचं पालन करणं, कायदेशीर बाजू समजून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या समुपदेशन प्रक्रियेमध्ये जरी महत्त्वाच्या असल्यास तरी सुद्धा समुपदेशन संबंध म्हणजे समुपदेशक आणि सल्लार्थी व्यक्ती या दोघांमधले संबंध अगदी चांगल्या पद्धतीचे असणं समुपदेशन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे किंवा आहे. आता समुपदेशन संबंधामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला किंवा महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जबाबदारी. जबाबदारी हा समुपदेशन संबंधाचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. अगदी आपण असं म्हणूयात की याचा संबंध प्रामुख्याने समुपदेशकाचे असेल. समुपदेशकाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे, जबाबदारीचं भान असलं पाहिजे. जबाबदारीचं भान ठेवून सल्लार्थी व्यक्तीला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे काही नियम आहेत, कायदेशीर बाबी आहेत, सामाजिक जबाबदारीची जाणीव किंवा भान असणं समुपदेशकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून समुपदेशकानं सल्लार्थी व्यक्तीबरोबरचे संबंध प्रस्थापित करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की समुपदेशन प्रक्रियेमध्ये
समुपदेशन संबंध खूप महत्त्वाचा घटक आहे आणि समुपदेशन संबंध प्रस्थापित करण्यासाठी समुपदेशकाची भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढी सल्लार्थी व्यक्तीची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे। जसं आपण अगदी या अगोदरच्या तासाला चर्चा केलेली होती की अगदी सल्लार्थी व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे की मला ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येतून बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत। ज्या गोष्टी समुपदेशकाकडून माहीत होतात त्याची अंमलबजावणी अगदी अचूक आणि चांगल्या पद्धतीने करणं ही सल्लार्थी व्यक्तीची दुसरी जबाबदारी आपल्याला सांगता येईल। म्हणजे समुपदेशकाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये सामाजिक भान, स्वकर्तृत्वाचं भान असेल, नीतिमूल्य असतील, कायदेशीर बाबी असतील, या सगळ्या गोष्टी आणि आपल्याकडले ज्ञान असेल, प्रशिक्षणाचा, या सगळ्या गोष्टीचा वापर करून सल्लार्थी व्यक्तीला त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिकपणे मदत करणं आणि तशा प्रकारच्या समस्या त्या सल्लार्थी व्यक्तीच्या जीवनामध्ये पुन्हा निर्माण होऊ नयेत किंवा कमीत कमी निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं हे समुपदेशन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला सांगता येईल। म्हणजे जबाबदारी हा घटक समुपदेशकाच्या दृष्टीने जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो सल्लार्थी व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा असलेला आपल्याला सांगता येईल किंवा दिसून येईल। एकंदरीत समुपदेशन प्रक्रियेच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की कोणताही समुपदेशक सल्लार्थी व्यक्तीला त्याचे संपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकत नाही। सल्लार्थी व्यक्तीच्या मनामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करू शकतो। कोणकोणत्या पद्धतीनं, कोणकोणत्या सदोष वर्तनामुळे तुझ्या जीवनामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत याची जाणीव तो निर्माण करून देऊ शकतो। सल्लार्थी व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो। परंतु सल्लार्थी व्यक्तीनं सुद्धा आपल्यामधल्या क्षमता ओळखून त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून आपण आपल्या पद्धतीनं किंवा आपलं जीवन समृद्ध चांगल्या पद्धतीनं कसं जगता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत। म्हणजे सदोष वर्तन कमी करून सकारात्मक वर्तनामध्ये वाढ करणं त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। ही जरी समुपदेशकानं सल्लार्थी व्यक्तीच्या लक्षात आणून दिली तर त्याची अंमलबजावणी पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये करणं सल्लार्थी व्यक्तीची जबाबदारी असते। म्हणजे सल्लार्थी व्यक्तीनं अशी अपेक्षा करता कामा नये की मला संपूर्ण आयुष्यभर, संपूर्ण जीवन जगण्यासाठी सल्ला दिला पाहिजेत किंवा समुपदेशकाने प्रयत्न केले पाहिजेत। म्हणजे कोणताही समुपदेशक आपल्याला असं म्हणता येईल की सल्लार्थी व्यक्तीला त्याचं संपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करू शकत नाही। तो मार्ग दाखवेल, अशा प्रकारच्या समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून मार्गदर्शन करेल, परंतु सल्लार्थी व्यक्तीनं स्वतःच्या क्षमता ओळखून त्या क्षमतेचा पुरेपूर वापर चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी केला पाहिजे। जर असं होत असेल तर भविष्यामध्ये सल्लार्थी व्यक्तीच्या अशा प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत किंवा जर समस्या निर्माण झाल्या तर त्या कमीत कमी असतील आणि सल्लार्थी व्यक्तीमध्ये एवढा आत्मविश्वास असेल की तो त्या समस्या योग्य पद्धतीनं हाताळेल आणि त्या समस्येतून तो बाहेर पडू शकतो। शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की शेवटी समुपदेशनाचे एकूण फलितापैकी किती वाटा समुपदेशक आपल्याला समुपदेशक म्हणून उचलणार आहे हे सल्लार्थी व्यक्तीच्या अगदी वयावर, क्षमतेवर, पार्श्वभूमीवर आणि समस्येच्या स्वरूपावर अवलंबून असतं। परस्परांनी आपापली जबाबदारी स्वीकारली तर त्यातून अधिक चांगल्या प्रकारचं फळ किंवा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील। म्हणजे एकंदरीत समुपदेशन प्रक्रियेमध्ये समुपदेशन संबंध हा घटक जरी महत्त्वाचा असला तरी आपण असं म्हणूया की समुपदेशक म्हणून आणि सल्लार्थी व्यक्तीला मदतीची आवश्यकता आहे म्हणून सल्लार्थी व्यक्तीच्या काही जबाबदाऱ्या आहेत, समुपदेशकाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्याचं भान दोन्हीही समुपदेशकानं आणि सल्लार्थी व्यक्तीनं ठेवणं समुपदेशन संबंध प्रस्थापित होण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। तर या ठिकाणी आपला आजचा हा जो पॉइंट आहे समुपदेशन संबंध या ठिकाणी संपतोय। यानंतरचा राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला कव्हर करूयात। धन्यवाद।